नमस्कार मित्रांनो, मी प्रोफेसर मंगेश खैरे आपल्या YouTube चॅनलवरती पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत करतो. मित्रांनो, ज्या मुलांना 12वी नंतर किंवा डायरेक्ट सेकंड इयर आता इंजिनिअरिंगला ऍडमिशन घ्यायचंय, सो त्यांना इंजिनिअरिंग मध्ये वेगवेगळ्या ब्रांचेसचे ऑप्शन्स अवेलेबल आहे. सो आपण प्रत्येक ब्रांचेसमधनं ज्या इंजिनियर्सने इंजिनिअरिंग करून आज एका बेस्ट पोझिशनला वर्किंग आहेत, चांगल्या पोझिशनला काम करतो, त्यांचेच इंटरव्ह्यू पॉडकास्ट आपण आपल्या या सिरीज मध्ये सुरू केलेले आहे, जेणेकरून विद्यार्थी आणि पालकांना ज्यांना इंजिनिअरिंगला जायचं त्यांना त्या ब्रांच विषयी खरा गायडन्स भेटला पाहिजे. यासाठीच आपण या सगळ्या गोष्टी करतोय. सो यासाठी आजच्या एपिसोडमध्ये आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मशीन लर्निंग किंवा डेटा सायन्स या पूर्ण फील्ड विषयी बोलणार आहे आणि त्या क्षेत्रात कार्यरत असलेले विकास राठोड सर यांना आपण आजच्या एपिसोडमध्ये आमंत्रित केलं आहे. सरांची थोडक्यात ओळख करून देतो. सर हे यांचा IT इंडस्ट्री मधला, सॉफ्टवेअर इंडस्ट्री मधला 5+ इयर एक्सपिरियन्स आहे आणि सर आता सध्या विनझेट टेक्नॉलॉजी इथे वर्किंग आहे. तिथेही त्यांचा 2+ इयरचा एक्सपिरियन्स आहे आणि तिथे मशीन लर्निंग इंजिनियर म्हणून वर्किंग आहे. सो आज आपण जे पुणे विद्यापीठाने नवीन ब्रांच सुरू केलेला आहे इंजिनिअरिंग मध्ये, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, डेटा सायन्स किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मशीन लर्निंग या ब्रांचेस विषयी सरांकडून डिटेलमध्ये सध्याच्या ज्या रियालिटीज आहे, काय स्कोप आहे, सगळ्यांविषयी डिस्कस करणार आहोत. सो आपण स्टुडिओमध्ये पुन्हा एकदा स्वागत करूया. सर वेलकम. पर्पल ॲट स्टुडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत. धन्यवाद सर. सर सगळ्या पालकांना आणि विद्यार्थ्यांना आता आधी कसं की कॉम्प्युटर IT ब्रांचेस मध्ये इंजिनिअरिंगच्या AIDS, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, डेटा सायन्स, मशीन लर्निंग हे सब्जेक्ट्स होते, पण आता त्या स्पेशल ब्रांचेसच आले आहेत आणि आपण जर बघतो की सध्या त्याचा एक ट्रिमेंडस आपल्याला स्कोपही दिसतो. सो सर या ब्रांचेसची थोडक्यात तुम्ही ओळख, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मशीन लर्निंग, डेटा सायन्स, थोडक्यात ओळख आपल्या सगळ्या दर्शकांना करून द्या. येस शुअर. फर्स्ट ऑफ ऑल मी थँक्यू तुम्हाला की मला तुम्ही बोलवला तिथे आणि पालकांपर्यंत आणि स्टुडंटपर्यंत ही इन्फॉर्मेशन जावी यासाठी तुमची तळमळ पण चांगली आहे आणि त्यांना समजावं. बेसिकली होतं काय मुलांना की कोणती ब्रांच घ्यावी, कोणते ब्रांच सिलेक्ट करावं 12th नंतर, या गोष्टी असतात. पण मग लेट्स से तुम्ही जर आर्टिफिशियल इंटेलिजन्स किंवा डेटा सायन्स मध्ये आता पुणे युनिव्हर्सिटीने नवीन ब्रांच स्टार्ट केलेली आहे. सो आर्टिफिशियल इंटेलिजन्स बद्दल जर बोलायचं राहिलं ना सर, तर खूप साऱ्या गोष्टी आहेत. आर्टिफिशियल इंटेलिजन्स मध्ये तुम्ही युजिंग पायथन, युजिंग R लँग्वेज, मशीन लर्निंग, डेटा सायन्स, नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग, डीप लर्निंग, खूप साऱ्या गोष्टी आहेत. म्हणजे सगळ्या गोष्टींचा मिळून आर्टिफिशियल इंटेलिजन्स बनतं. बरोबर सर. तुम्ही आतापर्यंत जे ऍप्लिकेशन युज करता, जसं की युट्यूब झालं, इंस्टाग्राम झालं, किंवा तुम्ही Amazon वरती शॉपिंग पण करत असाल, राईट? 100%. तिथे पण तुम्हाला लेट्स से तुम्ही काही सर्च करता तर तुम्हाला तिथे रिकमेंडेशन दिसतात. तुम्ही हे रिकमेंडेशन म्हणजेच काय, त्या मागचं मशीन लर्निंग. ओके. त्या प्रॉडक्ट मध्ये मशीन लर्निंग ऍड केलेलं असतं. आता मशीन लर्निंग मध्ये जसं मी सांगितलं, या सगळ्या गोष्टी असतात, जसं की पायथन आलं, मशीन लर्निंग आलं, डीप लर्निंग आलं, नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग आली. या सगळ्या गोष्टी मिळून एक AI ब्रांच बनते. आणि एक कम्प्लीट या सगळ्यांचे जिथे यूज असेल आणि जो ऍप्लिकेशन या सगळ्यांचा यूज करून काहीतरी ऑटोमेशन करत आहे, जसं की युट्यूब झालं किंवा भरपूर सारे एक्झाम्पल्स आहेत ऍप्लिकेशन्स आहे. तर हे सगळे आपण AI मध्ये मोडल्या जातो. करेक्ट सर. सर ह्या ब्रांच मध्ये नेमकी काय आहे, ही ब्रांच मध्ये एकंदरीत ही ब्रांच काय आहे? सो सध्याचे याचे फ्युचर्स, सध्याचे स्कोप, ऑपॉर्च्युनिटी, जॉब ऑपॉर्च्युनिटी आणि फ्युचर स्कोप एकंदरीत सगळ्यांविषयी तुम्ही पालकांना, विद्यार्थ्यांना सांगा. सर मेन हाच मोटिवेशन असतं किंवा मोटिव्ह असतं स्टुडंटचं की मी जर या ब्रांच मध्ये ऍडमिशन घेतलं तर मला जॉब कुठे भेटेल, बरोबर, पॅकेजेस काय असेल, राईट? या गोष्टी सगळ्यात इम्पॉर्टंट, म्हणजे हे सगळ्यात इम्पॉर्टंट. मी पण असेल त्यावेळेस मी पण हाच विचार केला होता की मी जर IT कम्प्लीट केलं तर मला जॉब कुठे भेटेल किंवा मला ही ब्रांच घ्यायला पाहिजे का नको, या गोष्टी स्टुडंटच्या मनात असतात. बरोबर. आणि सर त्यांना कसं की जे ग्रामीण भागात वगैरे भरपूर पालक असतात, जो मोठा वर्ग, त्यांना शक्यतो गायडन्स करायलाही कोणी नसतं. आणि आता आपल्या ह्या एपिसोड्समुळे आपण जे त्या क्षेत्रातले प्रॉपर पर्सन आहेत त्यांनाच आणतोय, त्यांच्याकडूनच सगळ्या गोष्टी आपण करतोय. सो नक्की सांगाल सर, खूप खूप महत्वाचं आहे ही गोष्ट. हो. सो तर आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्स बद्दल मी तर तुम्हाला या गोष्टी सांगितल्या की खूप साऱ्या गोष्टी आहेत, ते मिळून आर्टिफिशियल इंटेलिजन्स असतं. आता मेन जॉब कुठे किंवा तुम्हाला करिअर ऑपॉर्च्युनिटीज कुठे, राईट? या सो बेसिकली तुम्ही फर्स्ट फोकस करायला पाहिजे की मी या ब्रांच मध्ये
एंटर केलं तर त्यानंतर हा विचार करायला पाहिजे की तुम्ही ज्या गोष्टी यूज करतात, जे ऍप्लिकेशन यूज करतायत, इव्हन डे टू डे लाईफ मध्ये खूप साऱ्या गोष्टी आर्टिफिशियल इंटेलिजन्सने तुम्ही यूज करतात. बरोबर. जसं की मी तुम्हाला आता एक एक्झाम्पल 2-4 एक्झाम्पल्स दिले हो. ऍप्लिकेशन्स ते, ठीक आहे. तर खूप सारी व्हरायटीज आहेत, जिथे व्हरायटीज आहेत, ऑपॉर्च्युनिटीज आहेत जिथे तुम्ही जाऊ शकतात. आता टॉप मोस्ट मँक कंपनी मी तुम्हाला सांगितलं, ऑर्गनायझेशन मी सांगितलं, जसं की युट्यूब झालं, गुगल झालं, मेटामध्ये खूप सारे कंपनीज आहेत, राईट, ऑर्गनायझेशन आहेत. सो तिथे त्यांना खूप सारे ऑपॉर्च्युनिटीज आहेत. इव्हन आपल्या इंडियामध्ये आता असं स्टार्ट झालं की नॉट एमएनसीज, स्मॉल लेवल, मिड लेवल ज्या ऑर्गनायझेशन्स आहेत, दे आर ऑल्सो अडॉप्टिंग द आर्टिफिशियल इंटेलिजन्स, ठीक आहे. तर मग ऑपॉर्च्युनिटी जर तुम्ही विचार केला तर देर आर प्लेंटी ऑफ ऑपॉर्च्युनिटीज दॅट आर बेस्ड ऑन आर्टिफिशियल इंटेलिजन्स. सो खूप सारे ऑपॉर्च्युनिटीज आहेत तुम्हाला की तुम्ही ज्या वेळेस तुम्ही हे कम्प्लीट कराल, खूप सारे म्हणजे असं लिमिटलेस ऑपॉर्च्युनिटीज आहेत. बट याच्यामध्ये तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की इंजिनिअरिंग कम्प्लीट झाली म्हणजे तुम्ही इंजिनियर बनला असं नाहीये. बरोबर. यू नीड टू प्रिपेअर युअर सेल्फ की तुम्ही खूप साऱ्या गोष्टी स्वतः ऍडव्हान्स किंवा स्वतः गोष्टी कराल आणि त्याच्यात एक्सपेरिमेंट कराल. ही सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट असते. सो ऑपॉर्च्युनिटीज तर खूप साऱ्या आहेत. इव्हन इफ तुम्ही जर गेलात गुगलवरती आणि सर्च केलं की ऑपॉर्च्युनिटीज ऑन पायथन डेव्हलपर, ऑपॉर्च्युनिटीज इन मशीन लर्निंग इंजिनियर, AI इंजिनियर, डेटा सायंटिस्ट, डेटा अनालिस्ट, खूप सारे आहेत. म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स मध्ये तुम्ही फक्त AI इंजिनियरच नाही बनत सर. तुम्ही पायथन प्रोग्रामिंग लँग्वेजने जर स्टार्ट केलं किंवा R ने जर स्टार्ट केलं तर पायथनने केलं लेट्स से, तर पायथन डेव्हलपर बनतात. त्याच्यात पायथन थ्रू आपण वेब डेव्हलपमेंट करू शकतो. जर तुम्ही पायथन सोबत मशीन लर्निंग केलं तर यू विल गेट मशीन लर्निंग इंजिनियर का प्रोफाईल, राईट. सो असे मल्टिपल्स आहेत. जसं डेटा सायंटिस्ट मध्ये तुम्हाला मग या सगळ्या गोष्टी याव्या लागतात. डेटा सायंटिस्ट पण होतात. काही स्टुडंटला असं होतं वाईल लर्निंग, त्यांना डेटावरती व्हिज्युअलायझेशन, डेटा हँडलिंगसाठी खूप जास्त त्यांचा लाईक इंटरेस्ट येतो, तर त्यामध्ये ते डेटा अनालिस्ट पण बनवू शकतात. सो ऑपॉर्च्युनिटीज भरपूर साऱ्या आहेत सर. करेक्ट सर. आता मुलांचं मगाशी तुम्ही विषय काढलास पेमेंटचा, पॅकेजेसचा, तो ह्या ब्रांचेसमध्ये एक मुलगा जेव्हा BE पास आउट होतो तेव्हापासून ते एका ट्रिमेंडस लेवलमध्ये पॅकेजेस, पेमेंट्स कसे असतात सर? जर पेमेंट बद्दल आपण जर बोललो तर मिड लेवल किंवा स्मॉल लेवल ऑर्गनायझेशन असतील किंवा MNCs असतील तर स्टार्टिंग पॅकेज ऍटलिस्ट बोलतोय आपल्या इंडियामध्ये 4 किंवा 3.6 ते मोर दॅन दॅट. आणि अप टू तुमच्या एक्सपिरियन्स नुसार, तुमच्या नॉलेजेस नुसार ते तुम्ही किती वाढवू शकतात. 50 लाख काही म्हणजे बेस्ड ऑन युअर एक्सपिरियन्स, बेस्ड ऑन युअर एक्सपर्टीज तुम्ही किती पॅकेजेस घेऊ शकतात. बरोबर. हे डिपेंड असतं की तुम्हाला एक्सपिरियन्स कसा आहे, कोणत्या प्रोजेक्ट्सवर तुम्ही काम केलेलं आहे, कसं केलेलं आहे, तुमचं कॉन्ट्रीब्युशन कसं होतं त्या प्रोजेक्टमध्ये, किंवा तुम्ही काय इनोव्हेटिव्ह केलं त्या गोष्टी, त्या प्रोजेक्ट्समध्ये या गोष्टी अनालाइज केल्या जातात आणि त्यानुसार तुम्हाला पॅकेजेस वाढत जातात. ओके सर. या नेमकी जॉब प्रोफाईल किंवा वर्किंग प्रोफाईल काय? जसं समजा सिव्हिल इंजिनियर आहे तर त्याचं वर्किंग सगळ्यांना समजतं की साईटवर जाऊन त्याला पूर्ण सर्वेइंग करायची, ती साईट डेव्हलप करायची आहे, राईट. सो असं पालकांच्या मनात एक दृश्य असतं की नेमकी ह्या AI, आर्टिफिशियल इंटेलिजन्स मध्ये, मशीन लर्निंग मध्ये, डेटामध्ये, डेटा सायन्स मध्ये काय जॉब प्रोफाईल कसं आहे, काय वर्किंग काय असतं? राईट, ग्रेट. एक थोडक्यात. हो. सो बेसिकली मी पहिले सांगितलं तुम्हाला की तुमच्याकडे खूप सारे प्रोफाईल्स आहेत. पायथन डेव्हलपर, डेटा सायंटिस्ट, डेटा अनालिस्ट, मशीन लर्निंग इंजिनियर, खूप साऱ्या प्रोफाईल्स आहेत. तर तिथे जसं तुम्ही एक्झाम्पल दिलं सिव्हिल इंजिनिअरिंगचे, ते साईट्सवर काम करतात. सो IT मध्ये तुम्हाला एक तर तुम्ही डेव्हलपर असाल, मोस्टली जो डेटा सायंटिस्ट किंवा AI साईडला जातो तो डेव्हलपरच असतो. सो त्यांचं काम असं असतं की तुम्ही कसं एक ऍप्लिकेशन बनवाल. ऍप्लिकेशन म्हणजे डेव्हलपमेंट असतं युजिंग कोडिंग, म्हणजे त्याच्यात पायथन असेल किंवा R प्रोग्रामिंग लँग्वेज, ठीक आहे. सो डेटा सायन्स मध्ये जर जायचं किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्स मध्ये तर बेस आहे की तुम्ही पायथन स्टार्ट करायला पाहिजे. आता पायथन यूज करून तुम्हाला खूप सारे प्रॉब्लेम स्टेटमेंट किंवा लेट्स से, आता आपण एक एक्झाम्पल घेऊ. एक्झाम्पल असं आहे की तुम्हाला असं एक चॅटबॉट बनवायचा आहे. आता ट्रेंडिंग मध्ये आहे जनरेटिव्ह AI, तो पण आर्टिफिशियल इंटेलिजन्सचाच पार्ट आहे. तो मी नाही सांगितला, पण आपण थोडंसं डिस्कशन मध्ये पुढे नेऊ. आता लेट्स से तुम्हाला एक चॅटबॉट बनवायचा आहे. तो चॅटबॉट मध्ये तुम्ही काय कराल, इंटरव्ह्यू घ्याल. बरोबर. आपण एक एक्झाम्पल, एक हायपोथेटिकल एक्झाम्पल घेऊ आणि त्या चॅटबॉटने तुम्ही ना इंटरव्ह्यू घ्याल, तो चॅटबॉट काय करेल, इंटरव्ह्यू घेईल. ओके. म्हणजे क्वेश्चन पास करेल आणि जो इंटरव्ह्यू देणारा कॅन्डिडेट असेल तो त्या क्वेश्चनचे आन्सर इन रिटर्न देईल किंवा व्हॉइसने देईल.
आता असं तुम्ही ऍप्लिकेशन बनवलं तर हा एक ऍप्लिकेशन, मग आता या डेव्हलपमेंटसाठी हा एक कम्प्लीट ऍप्लिकेशन बनवण्यासाठी तुम्हाला खूप सारे मॉड्यूल्स लागतील. तुम्हाला चॅटबॉट कसं बनवायचं ते, कोडिंग पायथन यूज करायला, बॅक एंड काय असेल, फ्रंट एंड काय असेल, त्यानंतर डेटाबेस काय असेल, या सगळ्या गोष्टींचा इन्व्हॉल्व करावं लागतं आणि मग तुम्ही तिथे एक ऍप्लिकेशन बनवतात. सो या सगळ्या गोष्टी इन्व्हॉल्व असतात याच्यामध्ये. एखादं आर्टिफिशियल इंटेलिजन्स इनेबल ऍप्लिकेशन बनवायचं असेल तर या गोष्टी आहेत. ग्रेट सर. सर आता असं तर होत नाही की एखाद्याने समजा आर्टिफिशियल इंटेलिजन्सला ऍडमिशन घेतलं म्हणजे त्याला पॅकेज मोठंच भेटेल. त्याला कॉलेज करता करता एक तर त्याला त्याचा अकॅडमिकचा स्कोर स्ट्रॉंग ठेवणे, पर्सेंटेज मार्क्स खूप चांगले आले पाहिजे, ते तर त्याला करणंच आहे. पण त्याच्या व्यतिरिक्त अजून त्यांनी काय काय शिकायला हवं कॉलेज करता करता, काय काय लर्निंग्स करायला हव्या, टेक स्किल्स? खूप चांगला क्वेश्चन सर. बेसिकली होतं काय माहितीये का, मी पण माझं एक्झाम्पल देतो. ज्यावेळेस मी इंजिनिअरिंग स्टार्ट केली होती किंवा मी ज्यावेळेस एंटर केलं होतं इंजिनिअरिंग मध्ये, मला या गायडन्स माहिती नव्हतं. इव्हन एवढं गाईड करणारं कोणी नव्हतं. कमिंग टू युअर पॉइंट, की तिथे मुलांनी करिक्युलर जे तुमचं आहे कॉलेजचे जे पण सिलेबस आहे त्या व्यतिरिक्त काय करायला पाहिजे, याच्यामध्ये तुम्हाला करिक्युलरचं तुम्हाला तर फर्स्ट तुमचं हे पाहिजे गोल की मला क्लिअर करायचं आहे, राईट, इंजिनिअरिंग कम्प्लीट करायचं, स्कोरिंग वर, राईट. दॅट विल हेल्प यू टू ग्रॅब द अपॉर्च्युनिटीज. जिथे एमएनसी मध्ये काही ठिकाणी क्रायटेरिया असतात की एवढे पर्सेंटेज असेल तरच तुम्हाला इंटरव्ह्यू साठी तुम्ही एलिजिबल आहात, या गोष्टी असतात. सो फर्स्ट फोकस ते करायला पाहिजे. सेकंड की तुम्ही सेल्फ लर्निंग एखादं इन्स्टिट्यूट जॉईन करा किंवा सेल्फ लर्निंग स्टार्ट करा. लेट्स से तुम्ही जर आर्टिफिशियल इंटेलिजन्स मध्ये आहात तर त्या रिलेटेड कोर्सेस बघा, त्या कोर्सेसमध्ये तुम्ही एनरोल करा, सेल्फ लर्निंग करा. काही रिसर्च बेस्ड जे पेपर्स असतात, रिसर्च, आता खूप सारे रिसर्च पेपर आहे किंवा बुक्स आहेत, त्या गोष्टी रीड करा. इवन साइड बाय साइड तुम्ही जर एखादा इन्स्टिट्यूट जॉईन केलं तर दॅट विल हेल्प यू टू ग्रॅब टू ग्रॅब अन अपॉर्च्युनिटी. लेट्स से 10 स्टुडंट आहेत एका कॉलेजमध्ये आणि त्यांच्यामध्ये एक स्टुडंट असा आहे की तो कॉलेज तर कम्प्लीट करतोच आहे आणि त्याने एखादी इन्स्टिट्यूट जॉईन केली किंवा तो सेल्फ लर्निंग करतोय आणि तो नॉलेज वाढवतोय आणि त्यांनी काही प्रोजेक्ट केलेले, राईट. हा सर, सो जो इंटरव्ह्यूवर असेल तो काय विचार करेल की याला कॉलेजचं जे सिलेबस आहे ते तर माहिती आहे, इवन ही इज कम्प्लिटिंग और ही इज डुईंग एक्स्ट्रा वर्क्स, एक्स्ट्रा लाईक लर्निंग एक्स्ट्रा थिंग्स, राईट. तर अशा गोष्टी ते हायलाइट होतात ज्यावेळेस इंटरव्ह्यू घेतो. सो या गोष्टी करायला पाहिजे, त्यांनी प्रॅक्टिस करायला पाहिजे. एखादी प्रोग्रामिंग लँग्वेज, लेट्स से पायथन स्टार्ट करा, कोणती एक प्रोग्रामिंग लँग्वेज स्टार्ट करा. मी पायथनच का बोलतोय, जर आर्टिफिशियल इंटेलिजन्स मध्ये गेलात तर पायथन मोस्ट, जावा पण यूज होते पण देर आर लिमिटेशन इन जावा. सो तुम्ही एक्स्ट्रा मध्ये काही प्रोजेक्ट्स करा, काही सिम्पल यूज केसेस सॉल्व्ह करा, काही प्रॉब्लेम स्टेटमेंट घ्या, त्याला सॉल्व्ह करायचा ट्राय करा. नसेल तर कोणाची हेल्प घ्या, जसं की मी इन्स्टिट्यूट सांगितलं, किंवा ट्रेनिंग घ्या. या गोष्टी करायला पाहिजे, तेव्हा त्याची ओव्हरऑल डेव्हलपमेंट जॉबसाठी होऊ शकते, राईट. येस सर. आपण सगळ्या गोष्टी बघतो आहे की एकंदरीत आपण पॉझिटिव्ह थिंग्स भरपूर बघितल्या, पण आयटी म्हटलं की थोड्या रेसेशन्स, निगेटिव्ह थिंग्स पण असतात. सो काय काय चॅलेंजेस मुलांना भविष्यात येऊ शकतात, आयटीत येऊ शकतात, आणि त्याच्यावर कसं ओव्हरकम करायला हवं? ओके, जे कोर ब्रांचेसच्या बाबतीत कमी असतं, राईट. सो बेसिकली पहिली गोष्ट अशी की आर्टिफिशियल इंटेलिजन्स किंवा आयटी इंडस्ट्रीमध्ये जो म्हणजे प्रत्येक डेला तुम्हाला काहीतरी लर्निंग करायचं असतं. इवन यू आर अप टू डेट विथ द टेक्नॉलॉजी, द ट्रेंडिंग टेक्नॉलॉजी. बरोबर. जोपर्यंत तुम्ही ट्रेंडिंग टेक्नॉलॉजीशी अवेअर नसाल किंवा त्याची बेसिकली अवेअरनेस पाहिजे की काय चालू आहे इंडस्ट्रीमध्ये. लेट्स से तुम्ही एखाद्या XYZ ऑर्गनायझेशन मध्ये काम करतायत, तिथे ओल्ड टेक्नॉलॉजी यूज करतायत, पण आता तुम्ही जर बघितलं बाहेर मार्केटमध्ये तर अशी एक टेक्नॉलॉजी आहे जी या रिलेटेड आहे. लेट्स से कोणती तरी ते एक्झिस्टिंग काम करतात आणि त्या रिलेटेड काहीतरी नवीन टेक्नॉलॉजी इन्व्हॉल्व्ह झाली आहे, ती त्या ऑर्गनायझेशन मध्ये नाही करत आहे, पण त्यांनी ते लर्न करून घ्यायला पाहिजे, शिकायला पाहिजे आणि या गोष्टी बेसिकली अप टू डेट राहायला पाहिजे टेक्नॉलॉजी रिलेटेड. सो या गोष्टी जर असेल तर मला नाही वाटत रिसेशन काही म्हणजे काही प्रॉब्लेम क्रिएट करेल. ठीक आहे. बेसिकली रिसेशन यांना असतं की जो व्यक्ती अप टू डेट नसतो टेक्नॉलॉजीशी, ट्रेंडिंग टेक्नॉलॉजीशी, किंवा त्याला जे टास्क दिलेलं असेल ते टास्क तो वेळेवर कम्प्लीट करत नसेल, तर कुठेतरी तो हा प्रॉब्लेम येतो. पण तुम्ही जर स्वतःला अपडेट करत राहाल, लर्न करत असाल, सगळ्या गोष्टी तुम्ही वेळेवर करत असाल, तर मला नाही वाटत रिसेशनचं. आणि जर
झालंच तर तुम्ही अपॉर्च्युनिटीज भरपूर साऱ्या तुम्ही ट्राय करा दुसऱ्या ठिकाणी, बरोबर. त्याच तिथे नका दुसऱ्या ठिकाणी ट्राय करा जिथे तुम्हाला भेटू शकतं. या गोष्टी ते ओव्हरकम करू शकतात. करेक्ट सर, माझा खूप चांगल्या प्रकारे खूप सुंदर प्रकारे तुम्ही गायडन्स करताय. लास्ट सेकंड क्वेश्चन सर, की सध्या काय काय आपल्या AI मध्ये काय काय रिसर्च चालू आहे, काय ट्रेंडिंग्स आहे, टेक्नॉलॉजी काय, रिसर्च काय आहे आणि फ्युचरमध्ये त्याचं फ्युचर काय असणार आहे मुलांसाठी? ग्रेट. सो बेसिकली जसं मी सांगितलं तुम्हाला आर्टिफिशियल इंटेलिजन्स मध्ये खूप साऱ्या गोष्टी आहेत. बरोबर. पण आता तुम्ही ChatGPT बद्दल बरोबर. ऐकलं ChatGPT, असेल, yes, तुम्ही sir. यूज पण केला असेल, 100%. राईट? ChatGPT सोबत भरपूर साऱ्या गोष्टी आहेत ते चालू आहेत. नॉट ChatGPT टेक्स्टवर काम करतं. आता इमेजवर जसं की ChatGPTच्या इन डेप्थ मध्ये तुम्ही गेलं तर त्याचं वर्किंग जर समजलं तर हा बेसिकली ट्रेंड मॉडेल आहे, तो टेक्स्ट डेटावर ट्रेंड आहे. बरोबर. ठीक आहे. जो जुने मॉडेल होते लाईक डॅव्हिंची, टर्बो 3.5 असे जे मॉडेल्स आहेत त्याच्यामध्ये ChatGPT, ठीक आहे, दोज मॉडेल्स आर ट्रेंड ऑन टेक्स्ट डेटा. बट आता जे नवीन ट्रेंडिंग मॉडेल्स आहेत जसं की ChatGPT 4, ChatGPT 4o, ChatGPT 4o मिनी, भरपूर सारे मॉडेल्स. बरोबर. ठीक आहे. हे मॉडेल्स इमेजेसवर पण ट्रेन झालेले आहेत. अरे वा. सो तुम्ही जसं ChatGPT वर काही क्वेश्चन विचारला तर तो तुम्हाला आन्सर देतो, बेसिकली रिस्पॉन्स देतो. तसंच इमेज प्रोसेसिंग साठी पण खूप साऱ्या गोष्टी आता ChatGPT करतोय. सो बेसिकली तुम्ही या गोष्टी जर तुम्ही ट्रेंडिंग टेक्नॉलॉजी बद्दल जर विचार केला तर ह्या गोष्टी आहेत, जसं तुम्ही टेक्स्ट, इमेज, पुढे ऑडिओ पण येऊन जाणार आहे, राईट? सो ही खूप सारे रिसर्च चालू आहे. नॉट जस्ट ChatGPT, देर आर ऍप्लिकेशन जसं की गुगलचं बार्ड आहे, तसं क्लाउड म्हणून आहे, तसं कोड जनरेट करणारे, जसं तुम्ही क्वेश्चन विचारला तुम्हाला ChatGPT रिस्पॉन्स देतो टेक्स्टमध्ये. हा, जसं काही IT इंडस्ट्रियलिस्ट असतील ते जर त्यांनी विचारलं की काहीतरी कोड जनरेट करून दे तर कोड पण जनरेट करून देतं. अरे वा. ठीक आहे. कोड जनरेशन पण करून देतं, असे पण ऍप्लिकेशन आहे. इव्हन तुम्ही काही प्रॉम्प्ट टाकलं म्हणजे क्वेश्चन देणं किंवा तुम्ही क्वेश्चन विचारतात त्यालाच बोलतात प्रॉम्प्ट. आणि प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग एक सेपरेट ब्रांच आहे सर, किंवा एक आपण बोलू शकतो टेक्नॉलॉजी. ठीक आहे. ती पण टेक्निक्स आहे, ती प्रॉम्प्ट आपण कसं द्यायला पाहिजे ChatGPTला. सो ChatGPT असे रिसर्च चालू आहे, जसं इमेज कसं हँडल करता येईल तसे रिसर्च चालू आहेत. देन ऑडिओसाठी कसे रिसर्च करता येईल ते चालू आहे. सो AI मध्ये जर तुम्ही बघितलात ना तर खूप साऱ्या गोष्टीच आहेत, खूप कंटिन्युअस चालू आहे. इव्हन लाईक काही असे मॉडेल्स आहेत, दोज आर लाईक जसं मी तुम्हाला सांगितलं, तुम्ही प्रॉम्प्ट द्या टेक्स्ट प्रॉम्प्ट, तुम्हाला इमेज जनरेट करून देतं. ठीक आहे. डॅली म्हणून एक ऍप्लिकेशन आहे किंवा एक सॉफ्टवेअर आहे, डॅली तुम्हाला इमेज जनरेट करून देतात. काही असे ऍप्लिकेशन आहे, तुम्ही काही प्रॉम्प्ट दिला तर तुम्हाला व्हिडिओ जनरेट करून देतात. सो खूप सारे रिसर्च चालू आहे इंडस्ट्रीमध्ये, जे की लाईक जो बिईंग AI इंजिनियर और मशीन लर्निंग इंजिनियर, तुम्हाला खूप सारे रिसर्च आहेत, तुम्ही अवेअर पण असायला पाहिजे. सो सर हे खूप साऱ्या गोष्टी आहेत, आपण बोलायला गेलो तर खूप साऱ्या गोष्टी आहेत. तर हे लेटेस्ट रिसर्च चालू आहे आता इंडस्ट्रीमध्ये. येस. सो सर फार सुंदर तुम्ही गायडन्स केलेलं. मला तरी वाटतंय की ज्यांना AI किंवा डेटा सायन्स, मशीन लर्निंग या स्ट्रीमला जायचं आहे इंजिनिअरिंगला, सो त्याला एक ओव्हरऑल एक आयडिया आली असेल. पण तरी मी सगळ्या विद्यार्थी आणि पालकांना सांगेल की आपण सरांना थँक्स म्हणूया. आणि तुम्हाला ज्या काही सरांनी हिंट्स दिल्या, मला वाटतं ह्या खूप काही आहे. तरी पण तुम्ही आता जे व्हिडिओ बघितला त्याला पूर्णपणे स्वतःही विचार करा, एकमेकांशी घरामध्ये डिस्कस करा. आणि तुम्हाला वाटलं की ह्या ज्या गोष्टी आहे याच्यामध्ये माझं फ्युचर, मी करिअर बेस्ट करू शकतो, तर नक्की ही पण ऑप्शन तुम्हाला इंजिनिअरिंगसाठी AIDS किंवा AML ह्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मशीन लर्निंग, डेटा सायन्स या पण ब्रांचेस तुमच्यासाठी इंजिनिअरिंगसाठी बेस्ट ऑप्शन असू शकता. शेवटी निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे. सो मित्रांनो, आपण पुन्हा एकदा सरांना थँक्स म्हणूया. सर पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद, तुम्ही स्टुडिओमध्ये आले आणि पूर्ण खूप सुंदर असा गायडन्स केला. सो वन्स अगेन थँक्यू सर. थँक्यू सर, थँक्यू सो मच. वेलकम सर.